महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शिंदखेड्याचे माजी सैनिक भूषण पवार राज्यस्तरीय सरदार वल्लभभाई पटेल कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित। रिअल इंडो ग्लोबल विजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सरदार वल्लभभाई पटेल कार्यगौरव पुरस्कार 2026 वितरण सोहळा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या साहित्य वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या सोहळ्यात शिंदखेडा तालुक्यातील माजी सैनिक भूषण अभिमन्यू पवार यांना सैनिकी सेवा, सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सरदार वल्लभभाई पटेल कार्यगौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। भूषण पवार हे खानदेश रक्षक ग्रुपचे शिंदखेडा तालुका कार्याध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तसेच मराठा समाज नवयुवक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। सैनिकी सेवेनंतर सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम ते सातत्याने करत आहेत। त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। पुरस्काराचे वितरण कर्नल सुदीप मिश्रा व श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर एस.टी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी भूषण पवार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील सामाजिक व पत्रकारिता वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश चौधरी, उपप्रमुख भालचंद्र पाटील, बातमीवेद साप्ताहिकाचे संपादक महेंद्र गिरासे तसेच लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी जयपाल गिरासे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। माजी सैनिकाच्या सेवाभावाला राज्यस्तरीय पुरस्काराची सलामी मिळाल्याने शिंदखेडा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील, शिंदखेडा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।